शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली, आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. पांडुरंगा करो प्रथमा नमन, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरो. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या भक्तीच्या द्वारा भगवंताच्या कृपेनं आपल्या जीवनामध्ये झालेली समस्या निवृत्ती या अभंगातून महाराज स्पष्ट करतात. विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान, भक्तवत्सल, जगदाधार,
रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजो निधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी परिसरातून व या अत्यंत पवित्र अशा ऐतिहासिक श्रद्धा संपन्न धर्मप्रधान अशा या दहेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावातून व परिसरातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी वृंद आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या गावातील जुन्या पिढीतील वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व वैकुंठवासी आदरणीय कारभारी गंगाधर पाटील उगले अर्थात अण्णा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण सर्व मंडळी इथे उपस्थित झालेला आहात. आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये उगले पाटील परिवाराच्या द्वारा आणि या परिवाराचा आणि ज्यांचा अत्यंत प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा संबंध आहे असे माझे गुरुबंधू हरिभक्ती परायण मृदंगाचार्य आदरणीय पवार महाराज यांच्या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक वंदन करतो. उभे राहिलेले सर्व टाळकरी गायनाचार्य परिसरातून या भागातून आलेले वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार विनेकरी अत्यंत दर्जेदार असे मृदंगाचार्य आणि माझ्या समोर येऊन बसलेले पुरुष मंडळी आणि माता भगिनी आपल्या सर्वांच्या पवित्र चरणाला मी वंदन करतो. कीर्तनाचा प्रारंभ करण्याच्या पूर्वी एक छोटी विनंती करतो. माझ्या उजव्या बाजूला बसलेले हे 5-25 जण, डाव्या बाजूला बसलेले हे 10-15 जण, थोडं तुम्ही तिथून उठून जरा इकडे आलात तर बरं होईल. सगळे उठा, आता मागं बघायचं नाही. असं माझ्या जवळ आहे महाराज आहे ना, सगळे या इथं, असं उजव्या हाताला या. मी काही वर्गणी मागत नाही काय नाही, इथं थेट पुढे या. या जरा उठा, जरा इथं जवळ या. तुम्ही जरा मागचे, जरा टाळकऱ्याच्या मागच्या इकडे या. या टाळकऱ्याच्या मागच्या, अरे या या, मी 400 किलोमीटर प्रवास करून आलो. या ना, या या जरा जवळ या, जवळ या. या मागचे पुढं, ए बाळानो ये ना दादा इकडे ये ना, इथं थेट पुढे या, थेट पुढे या. या या जवळ या, जवळ या. या जरा माझ्या जवळ या. या या माझ्या विनंतीला मान देऊन आपण पुढे आलात. ऐका ऐका ऐका, माझ्या विनंतीला मान देऊन आपण पुढे आलात. मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. आणि खरं सांगा, आतापर्यंतच्या उभ्या आयुष्यात एवढ्या प्रेमानं तुम्हाला कोणीतरी पुढं बोलवलं आणि मी प्रेमानं पुढं बोलावलं. खरं म्हणजे
तुम्ही जर पुढे येऊन बसलेला असाल तर आतापर्यंत बऱ्याच लोकांनी तुम्हाला मागे ढकललं असेल, पण मी तुम्हाला प्रेमानं पुढे बोलावलंय. मी का पुढे बोलावलंय त्याची 2 कारणं सांगतो, शेवट सुरू करतो. पहिलं उत्तर देतो, मी तुम्हाला पुढे का बोलावलं त्याचं पहिलं उत्तर आहे, ही एवढीच एक जागा अशी आहे पुढे येऊन बसण्यासारखी जागा आहे. मला सांगा, ही जागा सोडली तर पुढे जाऊन बसण्यासारखं काय राहिलंय का आता? आणि दुसरं एक उत्तर देतो, मी तुम्हाला पुढे का बोलावलंय. दुसरं उत्तर असं आहे, विश्वाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हा संप्रदाय असा आहे, तो मागच्या लोकांना पुढे घेणारा संप्रदाय. एरवी हे औदार्य तुम्हाला दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही. ते लोक आपल्या भाषणात फक्त म्हणत असतात, काय म्हणत असतात, तळागाळातील जनतेकरता असं म्हणत, पण ते तसं काहीच नसतं. उलट तळातली जनता गाळातच कशी जाईल याच्यासाठीच ते प्रयत्न करतात. मी तुम्हाला प्रेमानं आणि आदरानं पुढे बोलावलंय. मी आपल्या सर्वांच्या चरणी नम्रतापूर्वक नतमस्तक होतो, आपल्या सर्वांच्या चरणी प्रणाम करतो आणि एक छोटी विनंती करतो. एक छोटी विनंती, जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी कोणाकडेच मोबाईल नसेल, पण जर कोणाकडे असेलच चुकून मोबाईल तर आपण त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 12च्या नंतर बोलू. आता कीर्तन चालू असताना मोबाईल मध्ये बघायचं, युट्यूब बघायचं, व्हॉट्सअप बघायचं, मोबाईल मध्ये चिवडीत बसायचं. कृपा करून असं काही झालं नाही पाहिजे. ज्यांना स्वतःला बंद करता येत नाही त्यांनी शेजारी आपण बंद करून घ्या. काही काही लोकांना बंदच करता येत नाही, पण आता कीर्तनात विक्षेप झाला नाही पाहिजे याची दखल घ्या, याची काळजी घ्या. वैकुंठवासी आदरणीय कारभारी अण्णा गंगाधरराव पाटील उगले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण इथे आलो. उगले परिवाराच्या प्रेमामुळं त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती गंगा भागीरथी नीलावतीबाई कारभारी उगले पाटील, त्यांचे वैकुंठवासी झालेले सुपुत्र बाबासाहेब कारभारी उगले पाटील, त्यांचे दुसरे 4 सुपुत्र आदरणीय अशोकरावजी, आदरणीय लक्ष्मणजी, आदरणीय ज्ञानेश्वरजी आणि आदरणीय रामनाथजी, बरोबर. त्यांचे पुतणे वाल्मिकराव बाबासाहेब उगले पाटील आणि योगेशजी नातो, त्यांचे नातो वाल्मिकराव आणि योगेशजी बाबासाहेब उगले पाटील हे त्यांचे नातो. त्यांचे 6 पुतणे, त्यांचे नारायणराव पंढरीनाथ, गोरखनाथ पंढरीनाथ, भाऊसाहेब पंढरीनाथ, सुदाम पंढरीनाथ, संजय पंढरीनाथ आणि भगवान पंढरीनाथ उगले पाटील. त्यांची एक कन्या आहे कमलाबाई मगनराव गायकवाड पाटील, बरोबर. एवढं पाठ करावं लागतं देवा. असा हा सगळा परिवार, आणि या परिवाराच्या प्रेमामुळं आज मला आपल्या सर्वांचं दर्शन झालेलं आहे. तसं तरी या गावामध्ये भारताच्या संसदेमध्ये ज्याने उत्तम काम केलं आणि वारकरी संप्रदायावर ज्याने जीव की प्राण प्रेम केलं असे वैकुंठवासी हरिभक्ती परायण आणि देशभक्ती परायण आदरणीय रामकृष्ण बाबा यांच्या या पवित्र गावामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये हे साहेब बोलवत होते आणि मी बऱ्याच वेळेला, मला वाटतं 4-5 वेळेला येऊन सेवा केलेली आहे. साधारणतः मार्गशीर्ष महिन्यामध्ये तो उत्सव असतो, बरोबर. पवार महाराज आहेत आणि त्या निमित्ताने अनेक वेळा इथे येण्याचा योग आला. इथंही एकदा याच्या अगोदर कीर्तन करण्याचे पलीकडे केलं का कुठं, कुठेतरी शाळेच्या काहीतरी असं काहीतरी तिथं केलेलं आहे आणि आज पुन्हा योग या निमित्तानं आलेला आहे. मी आपल्या सर्वांच्या पवित्र चरणाला वंदन करतो, नतमस्तक होतो. संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून, जिल्ह्याच्या शेजारच्याही काही प्रांतातून, काही नाशिक भागातून आलेले असतील,
आता कन्नड भागातून महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण मंडळी इथे आलेला आहात. मी आपल्या सर्वांच्या पवित्र चरणाला नतमस्तक होतो. आणि ज्यांना 5 मुलं, 6 पुतणे, सुकन्या 1 असा ज्यांचा कारभार, ते कारभार्यांना त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने माझे गुरुबंधू हरिभक्ती परायण आदरणीय पवार महाराज यांनी मला आग्रह धरला, जबरदस्ती केली आणि आता पवारांचं ऐकावं लागतंय. त्यामुळं त्यांचा आदेश मान्य करून इथपर्यंत आलो. आपल्या सर्वांचं दर्शन झालं. रायगव्हाणकरांनी पोटभर जीव घातले आणि आता मला अजिबात गडबड नाही, अजिबात घाई नाही. 2-2:30 वाजेपर्यंत काय होई सुद्धा म्हणत कोणी. घाबरू नका, घाबरू नका. 12 वाजेपर्यंत आपण सेवा करण्याचा प्रयत्न करूया. तसा विचार केला तर फक्त आता 40 मिनिटच बाबा शिल्लक आहेत आणि मग 40 मिनिटामध्ये कीर्तन कसं काय करायचं, हा कदाचित तुम्हाला प्रश्न निर्माण होऊ शकेल. पण घाबरू नका, 40 मिनिटामध्ये सुद्धा कीर्तन करता येतं. 40 मिनिटात कसं कीर्तन करायचं याची मी परीक्षा दिलेली आहे 2002 साली आणि त्या परीक्षेत पास सुद्धा झालेलो आहे. आणि अजून सांगायचं ठरलं तर पहिल्या नंबरनं पास झालेलं आहे. तेव्हा ज्यांना लांबवायला येतं त्यांना आकडायला यायला काही अडचण नाही. तेव्हा तुम्ही बंद करा, असं स्वयंपाक झाला म्हणून सांगितलं की मी थांबवतो. तोपर्यंत आपण चांगलं लक्ष द्या. मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, हाताने टाळी वाजवा. तुम्ही इमानदारी करायची, विठ्ठल विठ्ठल म्हणायची, टाळी वाजवायची. मी इमानदारी करायची, बरोबर 12 वाजता संपवायची. तुमच्याकडून जर बेईमानी झाली, तुम्ही जर विठ्ठल विठ्ठल मोठ्यानं नाही म्हणालात, तुम्ही टाळी मोठ्यानं नाही वाजवली, तर माझ्याकडूनही बेईमानी होण्याची शक्यता आहे. मग 2-2:30 वाजण्याची शक्यता आहे. तेव्हा हे वेळेला थांबावं असं वाटत असेल तर आता सगळ्यांनी चांगलं लक्ष देऊन विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि टाळी वाजवा. विठ्ठल सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि महाराज या अभंगातून भक्तीच्या द्वारा, नामस्मरणाच्या द्वारा, परमार्थिक साधनेच्या द्वारा भगवंताच्या कृपेनं आपल्या जीवनामध्ये झालेली समस्या निवृत्ती स्पष्ट करतात. लक्ष द्या, समस्या ही प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असते. समस्या नाही बरं का, आणि मनुष्य आहे असा या अवनी तलावर एकही मनुष्य नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनात कोणती तरी, कशाची तरी, कसली तरी काय असते, समस्या असते. लक्ष द्या, समस्येचं स्वरूप वेगळं वेगळं असेल, समस्येचा मापदंड भिन्न भिन्न असेल, समस्येची कारणं वेगळी वेगळी असतील, पण समस्याच नाही आणि मनुष्य आहे असा या विश्वात एकही माणूस नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनात काय आहे, समस्या आहे. तर ऐका, आता तुम्ही सगळे कीर्तनाला आलेले लोक, तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात कोणती तरी काय आहे, समस्या आहे. फक्त तुम्ही सगळेच जण उठून उभा राहून ती आपली आपली समस्या मला इथं सांगू नका, कारण माझ्याकडे वेळेची, घड्याळाची समस्या आहे. आलं लक्षात? पण समस्या आहे एवढी गोष्ट मात्र खरी आहे प्रत्येकाच्या जीवनात. अहो दादा, एखादा माणूस कोट्याधीश असतो, मग त्याच्या जीवनात कसली समस्या हो? तर ऐका, त्याच्याही जीवनामध्ये समस्या असते. कशाची? दिवा लावायलाच घरी कोण नाही याची. म्हणजे कळलं का?
म्हणजे त्याच्याकडे संपत्ती आहे पण संतती नाही, ही काय आहे समस्या. काहीच्या घरी दिवा लावण्यासाठी डझनभर लेकरं असतात. डझनभर म्हणजे 12. बरं त्याला कशाची समस्या आहे? त्यांना ही समस्या असते दिव्यात घालायला तेल नाही याची. म्हणजे बघा, म्हणजे त्यांच्याकडे संतती आहे पण संपत्ती नाही, ही समस्या. काहींकडे संततीही असते संपत्तीही असते, मग त्यांना कशाची समस्या आहे हो? त्यांना ही समस्या असते कशाची? सत्ता नाही याची. त्यामुळं ती माणसं बेचैन असतात, तडफडत असतात, कधी एकदा सत्तेत जाईल अशासाठी ते तडफडत असतात. म्हणजे सत्ता नाही ही त्यांच्या जीवनात काय आहे? समस्या. आता ऐका, काहीच्या जीवनात संततीही असते, संपत्तीही असते, सत्ताही असते. आता त्यांच्या जीवनात कशाची समस्या आहे हो? त्यांच्याही जीवनात समस्या असते. कोणती? आरोग्य नाही याची. काय नाही? आरोग्य नाही याची समस्या असते. डॉक्टरने त्यांना सांगितलेलं असतं गोड गोड खाऊ नका, तेलकट खाऊ नका, आंबट खाऊ नका, खारट खाऊ नका, माती. बस फक्त आता माती खाऊ नका एवढंच डॉक्टरचं त्यांना सांगायचं राहिलेलं असतंय. मी कशाकरता आपल्याला बोलायला लागलोय? प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये कोणती तरी, लक्ष द्या, कशाची तरी काय समस्या आहे. चांगलं आहे का? प्रत्येकाच्या जीवनात एक वाक्य देतो. एक जीवनमुक्त महात्मा सोडला, 2 सांगतो लोक, ते 2 लोक सोडले तर प्रत्येकाच्या जीवनात समस्या आहे. पहिला जीवनमुक्त महात्मा, त्याच्या जीवनात समस्या नाही. का समस्या नाही? त्याचं उत्तर देतो. त्याच्या जीवनात जग शिल्लकच राहिलेलं नाही. जन नोहे अवघा जनार्दन, विश्वदेव सत्यत्वे, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब ओहिने घेरा. जन विजन झाले आम्हा, जनी वनी अवघा देव, वासुदेव सर्वमिती, हे समस्त ही श्री वासुदेव. लक्ष द्या, या बोधावर त्याचं जीवन पोचलंय. श्री हरी शिवाय, पांडुरंगाशिवाय, भगवंताशिवाय त्याला दुसरं काही प्रतीतीला येतच नाही. म्हणून त्याच्या जीवनात काही नाही, समस्या नाही. ऐका जरा, महात्म्याला, साधूला समस्या का नाही? त्याचं कारण आहे, त्याला हे जग वेगळं दिसतच नाही. फक्त पांडुरंगाशिवाय, कन्हैयाशिवाय, भगवंताशिवाय दुसरं त्याला काही दिसतच नाही. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये काय नाही, समस्या नाही. असं कधी झालं का? असं कधी झालं का? पाण्याचा त्रास, कोणाचा? पाण्याचा त्रास माशांना होऊ लागला. मासे वैतागून गेले. कशाला? पाण्याला. आणि कंटाळले मासे. कशाला? पाण्याला. आणि मासे त्या पाण्याच्या त्रासाला वैतागून, कंटाळून पाण्याच्या बाहेर पडले. आणि काठावर जी झाडं होती का, त्या झाडावरती चढून मासे आमरण उपोषणाला बसले. असं कधी झालं का? असं कधी होतंय का? होत नाही. पाण्याचा त्रास कधी माशाला होत नाही, आणि माशांचा त्रास कधी पाण्याला होत नाही. असं मी बोलत नाही, ज्ञानोबाराय बोलतात. आता ओवी देतो. सिंधू चेनी माझे, जळचरा भय नुपजे, जळचरी नुबगिजे समुद्र जैसा, तेवी उन्मत्ते जगे, जयाशी खंती न लगे, आणि जयाचे अंगे नशिले लोको. भाषा आहे ज्ञानोबारायाची. जगाचा त्रास कधी आम्हाला होत नाही, आमचा त्रास कधी जगाला होत नाही. त्यामुळं समस्या निर्माण होऊ शकत नाही. तुम्ही लक्ष देताय, अशोक महाराज इथं आलेले आहेत, म्हणून आवर्जून एक पुढचा मुद्दा मी आपल्या पुढे देतो. ऐका ऐका.
साधूला महात्म्याला काळ का समस्या नाही? उत्तर आहे का? उत्तर असं आहे, आपला देह किती हाताचा? 3.5 हाताचा. आणि साधूचा, महात्म्याचा, भक्ताचा देह किती हाताचा? हे उत्तर तुमचं 100% चुकलंय. पहिलं बरोबर आहे, जी बरोबर त्याला मी बरोबरच म्हणणार. आपला देह 3.5 हाताचा हे बरोबर आहे, पण साधूचा देह, महात्म्याचा देह, साधू भक्ताचा देह 3.5 हाताचा नाही. मग सांगतो साधूचा महात्म्याचा देह किती हाताचा आहे. लिहून घ्या, साधूचा देह किती हाताचा आहे तर सांगतो, हे सगळं जग हाच साधूचा देह आहे. साधूचा देह किती हाताचा आहे? हे सगळं जग हाच त्यांचा काय आहे? देह आहे. प्रमाणानं बोलणारा भाऊ आहे. आता ओवी देतो 12व्या अध्यायातली. ज्ञानोबा सांगतात, जगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले तुझे नवीन. बरोबर आहे का बाबा? माझा मुद्दा इतकाच आहे, जगची देह झाले, हे सगळं जग हाच त्यांचा काय असतो? देह असतो. म्हणून तर रेड्याच्या पाठीवर आसूड ओढले जातात. तोची वळ उठे ज्ञानदेव, तोची वळ उठे ज्ञानदेवे. ते वळ ज्ञानोबारायाच्या पाठीवर का म्हटले? त्याचं उत्तर आहे, जगची देह झाले. दादानो, जीवनमुक्त महात्म्याच्या जीवनात समस्या नसते. का तर जग शिल्लक राहिलं नाही म्हणून. आणि पुढे बोलतो, अजून एक आहे बघा, त्याच्याही जीवनात समस्या नसते. कोण? मूर्ख माणूस. मूर्ख माणसाच्या जीवनात एक समस्या नसते. ऐका जरा, ऐका, लक्ष दे, काय नको अजून. मूर्ख माणसाच्या जीवनात समस्या का नसते तर त्याचं उत्तर आहे का? उत्तर आहे, मूर्ख आहे म्हणून. त्याच्या काय चर्चा करायला पाहिजे. म्हणजे समस्या नसणारे कोण लोक सांगितले मी? 2 लोक. पहिला कोण सांगितला? जीवनमुक्त महात्मा. आणि दुसरा कोण सांगितला? मूर्ख माणूस. हे दोघं जर सोडले तर प्रत्येकाच्याच जीवनात काय आहे? बोला, समस्या आहे. मग आता बोला, आपला नंबर कशात लागेल? आपला नंबर समस्या. जे दोघं जण सोडले, आता त्या दोघात नंबर लागेल का आपला? आपला नंबर मूर्खात लागेल का? नाही म्हणा की नाही लागणार. का लागणार नाही? कीर्तनाला आलोत म्हणून. मूर्ख म्हणावं तर आपण कीर्तनाला आलो, बरोबर. आणि जीवनमुक्त साधू म्हणावं तर कीर्तन झाल्या तंबाखू खातो. लक्षात येते ना? साधू म्हणावं तर तंबाखू सुटली नाही, मूर्ख म्हणावं तर कीर्तन ऐकायला आलाय. म्हणून आपला सगळ्याचा नंबर त्या दोन्हीच्या मधल्यात लागतोय. आपल्या सगळ्याच्या जीवनात काय आहे? समस्या आहे. आता हे चाल म्हटले बघा, काय महाराजांचं नाव? बाबूराव महाराज आणि शास्त्री महाराज. किती गोड चाल म्हणले हे दोघं, किती छान चाल म्हणले अगदी. आणि वेळ झालाय, कमी वेळेत कसं उरकायचं हे खरं शहाणपणाचं लक्षण आहे. आणि त्याने ते दाखवलं. नाहीतर एखादा बसला असता गोळीत सासा करीत. किती कमी वेळेत, अगदी किती. इतके दर्जेदार गायक असून त्यांनी कमी वेळेत. सुंदर गायक आहे दोघं, दर्जेदार. म्हणून या दोघांना जर आपण म्हटलं, विठोबा रुक्माई नंतरचं कीर्तन तुम्ही दोघं वाजवा, जमेल का? नाही जमणार. म्हणजे यांना गायन करता येतं पण वाजवता येत नाही. हीच यांच्या जीवनातली समस्या. आता आदरणीय पवार महाराज दर्जेदार मृदंग वाजवतात. म्हणून आपण जर यांना म्हटलं शेवटची चाल तुम्ही म्हणा, यांच्यासारखे नाही जमणार. जितका मृदंग दर्जेदार तितके नाही जमणार. म्हणजे यांना वाजवता येतं पण गाता येत नाही. ही काय आहे? समस्या. यांना गाता येतं पण वाजवता येत नाही. ही काय आहे? समस्या. आणि ऐका, यांच्या गायनातलं आणि यांच्या वाजवण्यातलं, या दोन्हीतलं मला काहीच कळत नाही. ही माझ्या जीवनातली काय आहे? बरं वाटलं ना आता?
बरोबर. आणि आता पुढचं आहे का, यांच्या गायनातलं, यांच्या वाजवण्यातलं आणि या कीर्तनातलं तुम्हाला काहीच कळत नाही, हे तुमच्या जीवनात. थोडक्यात काय, समस्या ही प्रत्येकाच्या जीवनात आहे. मी विस्तार अधिक करत नाही. समस्येचे दोन प्रकार आहेत. एक आहे भौतिक समस्या आणि दुसरी आहे आध्यात्मिक समस्या. भौतिक समस्या कोणती? जीवनात धन नसणं, जीवनात मान नसणं, जीवनात प्रसिद्धी नसणं, ही आहे भौतिक समस्या. पद, प्रतिष्ठा, पैसा नसणं ही भौतिक समस्या. आणि जीवनात अज्ञान शिल्लक राहणं, दोष शिल्लक राहणं, विकार शिल्लक राहणं, द्वैत शिल्लक राहणं, ही आहे आध्यात्मिक समस्या. तुम्ही जागेत दादानो लक्ष द्या. एखाद्या वेळेस भौतिक समस्या राहिली तरी चालेल, पण आध्यात्मिक समस्या नष्ट करा. अजून सोपं करू. आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, परवाच झालं पुण्यस्मरण 27ला. ते म्हणायचे, काय म्हणायचे आहे का, ते म्हणायचे, परमार्थ करणारा माणूस, वाक्य आहे का पुढचं, परमार्थ करणारा माणूस संसारानं गरीब असला तरी चालेल, पण बोधानं श्रीमंत असलाच पाहिजे. त्यांचं वाक्य. दादानो माझी विनंती आहे, या मंडपात आल्यानंतर एखाद्या वेळेस कपडा फाटलेला असू द्या, एखाद्या वेळेस कपडा मळलेला असू द्या, चालेल, पण या मंडपात आल्यावर मन मात्र गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ असावं. मन निर्मळ असावं, मन पवित्र असावं, मन स्वच्छ असावं. थोडक्यात काय, संसारातली समस्या राहिली तरी राहू द्या. का बरं? त्याचं उत्तर देतो. आतापर्यंत कोणाच्याच संसारातली समस्या संपलेली नाही. माझ्या संसारात आता कसली समस्या राहिलेली नाही, असा छातीला हात लावून सांगणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे. ध्यानात ठेवा. प्रत्येकाच्या संसारात काय असते? समस्या असते. म्हणून दादानो, संसारातली समस्या नष्ट करण्याच्या भानगडीत पडू नका. संसार नीटनेटका करण्यासाठी जीवनाची राख रांगोळी नीटनेटकाच करायचा असेल, यशस्वीच करायचा असेल आणि समस्याच घालवायची असेल तर आपण परमार्थातली समस्या घालवा. अजून आपल्या जीवनात विकार किती आहेत, अजून आपल्या जीवनात दोष किती आहेत, अजून आपल्या जीवनात दुर्गुण किती आहेत. आणि ऐका, हे ज्याच्या त्याला चांगलं कळत असतं. जरी गळ्यात तुळशीची माळ असली, जरी लोक अबप म्हणत असले, जरी लोक अजून आपल्या पाया पडत असले, तरी ज्याच्या त्याला माहित असतंय आणखीन आपल्या जीवनात दोष किती आहेत, विकार किती आहेत, दुर्गुण किती आहेत. आणि म्हणून माझी आपणास विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की आपली परमार्थातली समस्या आपण काय केली पाहिजे? घालवली पाहिजे. आणि दादानो मग ऐका, परमार्थातली समस्या जाते कशानं? संसारातली समस्या प्रारब्ध अनुकूल बनलं की संसारातली समस्या जाते, आणि पांडुरंगाची कृपा झाली की परमार्थातली समस्या जाते. मायबाप माझी विनंती आहे, संसारातल्या एखाद्या सटर-बटर माणसाची जीवनावर कृपा व्हावी, त्याच्याकरता जीवनाची राख रांगोळी करत बसू नका. कधीतरी पांडुरंगाची कृपा व्हावी, कधीतरी शांतीब्रह्मनाथांची कृपा व्हावी, सद्गुरु निवृत्तीनाथाची कृपा व्हावी, ज्ञानोबाराय तुकोबारायाची जीवनात कृपा व्हावी. त्यासाठी जीवनात मेहनत घ्या. एकदा का पांडुरंगाची जीवनावर कृपा झाली की मग परमार्थातली समस्या काय होते? नष्ट होते. आणि मग परमार्थातली समस्या कोणती? एका वाक्यात बोलतो, स्वतःला आपण देवाहून वेगळं समजणं हीच परमार्थातली काय आहे? समस्या.
आपण अल्पशक्तिमान स्वतःला समजणं, अल्पज्ञ समजणं, आपण स्वतःला अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या पंचक्लेशांनी युक्त समजणं, आपण स्वतःला मर्क समजणं, हीच आपल्या जीवनातली समस्या. थोडं अजून सोपं करू, आपण आपल्याला काहीतरी समजणं हेच काय समस्या आहे. आणि दादा आपण नेहमी आपल्याला स्वतःला काहीतरी समजतच असतो. राऊसाहेब, भाऊसाहेब, काकासाहेब, अण्णासाहेब, दादासाहेब असं काहीतरी आपण स्वतःला समजतच असतो. बघा ते एखादा लग्न समारंभ असावं बघा, आणि ते गेट मधून लोक असे आतमध्ये येत असतात कमानीतून, आणि ज्याच्या हातात माईक असतो ना तो माणूस त्या प्रत्येक आतमध्ये येणाऱ्याचं काय करीत असतो, स्वागत करीत असतो, नामोल्लेख करीत असतो. आणि तसं स्वागत करीत नसतो, काहीतरी त्याला पद लावूनच स्वागत करीत असतो. त्याच्या नजरेतून एक माणूस सुद्धा सुटत नाही. काय कावळ्याची नजर हो, एक माणूस सुद्धा सुटत नाही. प्रत्येकाचं वर्णन करीत असतो तो. मला वाटतं हे लोक मागच्या जन्मातले 72 नसावे, असं प्रत्येकाचं स्वागत करीत असतो महाराज. आणि काहीतरी पद लावित असतो, आणि काहीच पद नसलं, सगळी पद संपलेली असली की मग त्याच्याकडे एक सोपं पद असतं. कोणतं? सामाजिक कार्य करते. आता कुठं समाजकार्य केलंय यांनी कोणाच ठाऊक. त्यांनी गावात कोणाच्याही मुलीचं लग्न जमू दिलेलं नसतं, आणि हे म्हणतो सामाजिक कार्य करते. पुढचा शब्द असतो मग त्यांचा काय, प्रगतशील बागायतदार. 7 एकरामध्ये 114 टन ऊस काढलेला असतो हे ना जागेत करून. काय काय चाललंय आणि म्हणायचं, पुन्हा म्हणायचं शेतीच परवडत नाही. कसं काय परवडत? मी का आपल्याशी बोल, मला आता त्याचा विस्तार अधिक वाढवायचा नाही. आपण काहीतरी स्वतःला समजत असतो. ओवी देतो आता, आम्ही झालो आईशे जो म्हणे तो काहीच नव्हे. दादानं स्वतःला जोपर्यंत तुम्ही काहीतरी समजताय ना तोपर्यंत जीवनातली समस्या संपू शकत नाही. मला वाटतं समस्या कशाला म्हणायचं हे समजलं ना तुम्हाला? काही नाही समजलं. समस्या शब्दाचा अर्थ कळला का? समस्या म्हणजे काय काहीच कळलं नाही. आणि मला वाटतं हे जर कळलं नसलं तर ही समस्या म्हणजे अडचण. आता कळलं का? आता कळलं. थोडक्यात काय, आपण देवाहून स्वतःला वेगळं समजणं, कमी समजणं, लहान समजणं, परिच्छिन्न समजणं, मर्क समजणं हीच आपल्या जीवनातली समस्या आहे. भगवंताची कृपा झाली की ही समस्या नष्ट होते. तुकोबाराय सांगतात, देवाची आमच्या जीवनावर कृपा झाली, आम्ही साधना केली, नामचिंतन केलं, भक्ती केली, आणि त्या भक्तीचा नामचिंतनाचा परिणाम भगवंताची कृपा झाली. त्या कृपेचा परिणाम आमच्या जीवनातली समस्या संपली. ही झालेली समस्या निवृत्ती तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात.
देवोधने. लक्ष द्या, अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आपल्या जीवनातील झालेली समस्या निवृत्ती स्पष्ट करतात. लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. आपण अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये प्रवेश केलेला आहे, मुद्दामच प्रवेश केलेला आहे. लोकांना थोडासा धीर येतो, लोकांना जरा बरं वाटतं. बरं झालं महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात आले, असं बरं वाटतं जरा. आता धीर देऊन 1-1.5 वाजल तो भाग वेगळा. ऐका, शेवटच्या चरणामध्ये पवार महाराज प्रवेश केला. आपण कारण आहे त्याचं, मोठ्याचं जे घर असतं ना, मोठ्याचं, त्या घराला दरवाजे पुष्कळ असतात. गरीबाच्या घराला दरवाजा एकच असतो, मोठ्याच्या घराला पूर्व दरवाजा, पश्चिम. बघा, पैठणला जा तुम्ही, पूर्व दरवाजा, पश्चिम दरवाजा, उत्तर दरवाजा, दक्षिण दरवाजा. त्र्यंबकेश्वरला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. आळंदीला जा तुम्ही, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. देहूला जा तुम्ही, पूर्व पश्चिम. पंढरपूरला जा, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. आहेत, कळलं का नाही माझं बोलणं? मोठ्याच्या घराला दरवाजे पुष्कळ असतात. सांगू, संतांचं वाङ्मय हे मोठ्याचं घर आहे. मला आज मागच्या दरवाज्यातून आत शिरावं वाटलं, एवढंच त्याचं. आणि सांगू का तुम्हाला, मी मागच्या दरवाज्यातनं घरात लवकर शिरता येत. हेतू माझा मुद्दा इतकाच आहे, लक्षात घ्या तुम्ही. तुका म्हणे वाणी गेली, समस्या निवृत्ती सांगतात. वाणी गेली म्हणतात. इथं वाणी शब्दाचा अर्थ काय? वाणी म्हणजे नाही. आजच्या चिंतनात वाणी शब्दाचा अर्थ वाचा असा नाही. आजच्या चिंतनात वाणी शब्दाचा अर्थ लिंगायत वाणी असा तर अजिबातच नाही. सध्या फार अवघड झाले, फार कठीण झाले. कुणीकडे घेऊन चाललोय आपण संप्रदायाला हेच कळायला तयार नाही. मला नाही त्याचा विस्तार अधिक मांडायचा. मी एका गावी कीर्तनाला अभंग घेतला होता, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. ते पहिलं चरण असल्यामुळे माझ्या तोंडात सारखंच यायचं, वाणी पुण्यवंत, वाणी पुण्यवंत, वाणी पुण्यवंत. कीर्तन झाल्यावर मला पाटलांनी गाठलं. माऊली, तुमचा माईक नंबर 1 आहे, दर्जेदार आहे. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. नाही, खरंच धन्यवाद देतो. उगले साऊंड सर्व्हिस, बरोबर आहे का? 1 नंबर आहे, 1 नंबर. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. इथं आजच्या चिंतनात वाणी शब्दाचा अर्थ वाचा असाही नाही, वाणी शब्दाचा अर्थ लिंगायत वाणी असा तर अजिबातच नाही. इथं वाणी शब्दाचा अर्थ काय? तुका म्हणे वाणी गेली म्हणजे काय? तरी ते वाणी शब्दाचा अर्थ आहे उणीव. वाणी शब्दाचा अर्थ आहे वाण. वाण म्हणजे उणीव, कमतरता. लोक म्हणतात, महाराज आमचा नाच चाललाय, काय रायगावांना मुलगी द्यायची, कस काय करावं? आम्ही म्हणतो डोळ्यात झाकून द्या, धरण भरत आलंय आता. त्यांना कशाचीच नाही, उणीव नाही. तुम्हाला अजून प्रमाण देऊन बोलू का? प्रमाण देतो. कल्पतरू तळवटी कोणी बैसला, काय वान त्याला सांगा जो जे. वान शब्द आहे तिथं, वान. वान म्हणजे उणीव, कमतरता. नाही अजून कळलं? वाणी शब्दाचा अर्थ उणीव, कमतरता. वान गेली म्हणजे कमतरता संपली, उणीव संपली. आता हे आजचं कीर्तन मी स्वीकारायला तयार नव्हतो. विचारा पवार महाराजांना. 2-4 वेळा त्यांचा माझा फोन झाला. म्हटलं मला कीर्तन 2च तास करायचंय आणि येण्याचा प्रवास जवळपास 6 ते 7 तास करावा लागतोय, जायचा प्रवास 6 ते 7 तास करावा लागतोय. येताना 400 किलोमीटर यायचंय, जाताना 350 किलोमीटर जायचंय. 2 तासाचं कीर्तना करता कशाला मला एवढी तकलीफ देता? आता तुम्हाला बरं वाटतंय की नाही? खरं सांगा, बरं वाटतंय की नाही? बरं वाटतंय की नाही तुम्हाला? पण तुम्हाला माहिती आहे का मी रात्री किती वाजता झोपलोय, किती वाजता आलोय, किती जागलोय? मी त्यांना विनंती करत होतो, नका नका. ते म्हणले, महाराज नाही, तुम्ही घ्याच कीर्तन. होय म्हणाच,
मी त्यांना म्हटलं मला उलट होतंय, माझ्या प्रवासात काहीच बसत नाही. समजा रात्रीचं कुठं तर नाशिकला असतं, येवल्याला असतं तर हे मग बरं झालं असतं. रात्री अकलूजच्या जवळ होतो मी त्यांना विनंती करत होतो पण त्याने ऐकलं नाही. मी म्हटलं नका महाराज, मला खूप उलट होतंय, माझ्या प्रवासाच्या ह्याच्यात बसत नाही. ते म्हणले महाराज तुम्ही फक्त होय म्हणा, तुम्हाला यावंच लागेल. उगले पाटील परिवाराला कशाचीच वाट नाही, तुम्ही फक्त होय म्हणा. महाराज गोष्ट खरी आहे का कुठे? होय म्हणा की आपलं असं सांगितलं म्हणजे बरं असतं पुढं व्यवस्थित. मी का आपल्याशी बोलायला लागलो? वाणी शब्दाचा अर्थ उनी व वान कमतरता. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे वाणी गेली. मग आता काय काय गेलं? एका वाक्यात बोलतो भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशय क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे ग्रंथी भेद संशय छेद कर्म क्षय शोक तरण मृत्यूलंघन आणि आनंदावाप्ती या सर्व अवस्थेचं दान जीवाच्या पदरामध्ये पडलं. याला म्हणायचं तुका म्हणे वाणी गेले. काय कळलं नाही तुम्हाला? नाही ना कळलं? तुम्हाला नाही कळलं ते मला कळलं. ठीक आहे, सोपं सांगतो. जीवाचा जीवपणाच संपला. तुका म्हणे घालू जीवपणा चिरा जाऊ त्या माहेराने ज्याच्या. तुका म्हणे वाणी गेली. आता कमतरता संपली, जीवाचा जीवपणा संपला. महाराज सांगतात आता काय करू आम्ही? आता घेऊ धने. आता भगवान परमात्म्याच्या सहवासामध्ये सुखाचा उपभोग घेऊ. भगवंताच्या सहवासामध्ये आम्ही काय घेऊ? सुख घेऊ. सुख भोगतोय आम्ही आता. पण ऐका, महाराजांना विचारलं तुम्ही सुख भोगताय पण त्या सुखामध्ये दुःख असेलच की? काय असतं बघा, लक्ष द्या जरा. संसारातलं कोणतंही सुख हे दुःखाच्या मोबदल्यातच मिळतं. कोणतंही सुख बघा, पंखा लावलेला असावा, थंड अशी हवा येत असावी, असं गार वाटत असावं. म्हणजे या हवेचं सुख कधी? उन्हानं प्रचंड घाम आल्यानंतर. बरोबर आहे. आता तुम्हाला या हवेचं सुख काय मिळतंय बरं? या हवेचं सुख मला मिळतंय. म्हणजे हवेचं सुख कधी? ऊन लागल्या. सावलीचं सुख उन्हानंतर. पुढे सांगतो ऐका. भोजनाचा आनंद कधी? भूकेचं दुःख सोसल्यानंतर. पाण्याचा आनंद कधी? तहानेचं दुःख सोसल्यानंतर. औषधाचा आनंद कधी? रेमडेसिवीरचा आनंद कधी? कशाला उगत असलं काढायचं? कोरोना झाल्यानंतर. थोडक्यात काय? ऐका ऐका. संसारातलं कोणतंही सुख हे दुःखाच्याच मोबदल्यात मिळतं. परवा पंढरपूरमध्ये माझी एक जणाची भेट झाली. म्हटलं जय हरी जय हरी, द्या पेढे. तर म्हटलं कशाचे पेढे? कशाचे म्हणजे? अरे तू आम्हाला सांगितलं नाही म्हटलं, पण गोविंदरावाकडून कळालं आम्हाला तुला मुलगा झालाय म्हणून, द्या पेढे. जाऊ द्या म्हटलं महाराज, काय त्याचं एवढं? काय त्याचं एवढं म्हणजे? मुलगा झालाय तुला, आम्ही पेढे मागतोय, तोंडानं पेढे मागतोय. लोक आम्हाला खा म्हणतात तर आम्ही खात नाही. गुलाबजामुन दिले तर आम्ही शेजाऱ्याला वाटतो आणि आम्ही मागतोय देत नाही. जाऊ द्या म्हणला महाराज, काय त्याचं एवढं असतं? अरे काय त्याचं एवढं म्हणजे? मुलगा झालाय, आनंद झालाय, दे ना पेढे, काय बिघडतंय? द्या सोडून महाराज, त्याचं काय एवढं? 7वं पोरग आहे म्हटलं. झोपले का तुम्ही? म्हणजे पहिली मुलं किती होती याला? 6 मुलंच होती. आणि 7व्यांदा पुन्हा मुलगा झालं. भगवानराव वाटील का पेढे? म्हणजे मुलगा झाल्याचा आनंद कधी? त्याच्यासाठी मुलगा नसलेल्याचं दुःख पाहिजे. लग्न झाल्यानंतर 22व्या वर्षी पोरग व्हावं, मग हात घेऊन साखर वाटतो गावाला. कळलं? मी का व्याख्यान करायला लागलोय? संसारातलं कोणतंही सुख दुःखाच्याच मोबदल्यात मिळतं. तसं तुकोबाराने विचारलं तुम्हाला सुख झालं म्हणताय, पण त्या सुखात दुःख असेलच की? महाराज म्हणतात छे, आता आमच्या जीवनात दुःखाचा लेश सुद्धा राहिलेला नाही. त्या सगळ्या दुःखाचा
परिहार झालेला आहे, हा अभिप्राय महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. परिहार परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज सांगतात, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. तुकोबाराय सांगतात, आमच्या जीवनातलं दुःख संपलंय. तुकोबारायची भाषा आहे, मागिले परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळ. एक वेळ नाही, एक वेळ. तुकोबाराय सांगतात, बरवा फळला शकून अवघा निवारला शीन, तुमचे झाले या दर्शन जन्म मरण नाही आता. जीवनामध्ये भगवंताचं दर्शन झालं की जीवनामध्ये दुःख राहत नाही. ऐका, देवाचं दर्शन झालं ना, जीवनातलं दुःख जातं, शोक जातो, मोह जातो, अज्ञान जातं आणि पाप जातं. रामायणातली गोष्ट आहे. गोष्ट म्हणलं की तास दीड तास चालते असं नाही, 1-1.5 मिनिटामध्ये संपते. किष्किंधा कांडातली गोष्ट आहे, कथा आहे. 7व्या-8व्या अध्यायातली कथा आहे. सुग्रीव आणि वाली यांचं युद्ध सुरू होतं. रामप्रभूंनी झाडाच्या आड उभा राहून बाण मारला आणि वालीच्या वर्माला बाण लागला. वाली निचेष्टित अवस्थेत पडला. रामप्रभू वालीच्या जवळ येतात आणि वाली रामप्रभूला बोलू लागतो. वाली म्हणतोय, प्रभू तुम्ही मला आता बाण मारलाय आणि मी आता साधारणतः 4 मिनिटामध्ये मरणार आहे. 4 ते 5 मिनिटं राहिलेले, पण प्रभू मला वाईट वाटतंय. कशाचं वाईट वाटतंय? ऐका वाली काय बोलतोय. वाली म्हणतोय, रामप्रभू
तुम्ही मला बाण मारला आणि आता मला मरावं लागतंय. मला मरावं लागतंय याचं दुःख होत नाही. मग किष्किंधेचं राज्य अर्ध्यातनं सोडून जावं लागतंय, खरं म्हणजे मला त्याचं दुःख होत नाही. मग दुःख कशाचं होत? वाली म्हणतोय, प्रभू प्रिय पत्नी तारा आणि प्रिय पुत्रांगद यांना सोडून जावं लागतंय, याचं दुःख मला होत नाही. अरे मग दुःख होतंय कशाचं? वाली म्हणतोय, प्रभू मी तुमचा कोणताही अपराध केलेला नसताना तुम्ही मला बाण मारला, खरं म्हणजे मला त्याचं दुःख होत नाही. अरे अरे मग दुःख होतंय कशाचं? 3च मिनिटं राहिली, लवकर उरका. दुःख कशाचं होतंय? वाली म्हणतोय, प्रभू मला बाणच मारायचा होता, तर असा झाडाच्या आडवा राहून का बाण मारला? माझ्या समोर यायचं, चौकात यायचं, मनगड धरायचं आणि विरोध करायचा. अरे विरोधच करायचा तर असा विरोध करायचा. हे काय विरोध करणं झालं? माझ्याच मागं राहून माझीच मतं फोडली. बरोबर आहे काय? हे असंच चाललंय ना? असंच चाललंय ना? ऐका ऐका, लक्ष द्या. वाली म्हणतोय, प्रभू मला दुःख त्या गोष्टीचं होतंय. कोणत्या? तुम्ही झाडाच्या आडवा राहून जो मला बाण मारला, ही जी तुम्ही कृती केली, या कृतीमुळं तुमच्या सूर्यवंशाच्या कीर्तीला डाग लागला, याचं दुःख मला होतं. काय वालीची भाषा आहे, काय तत्वज्ञान आहे. रामप्रभू म्हणाले, तुला प्रवचन फार चांगलं जमतं रे. रामप्रभू त्याला म्हणतात, हेच प्रवचन, हेच तत्वज्ञान. वालीची सुग्रीवाची पत्नी रुमा तिचं अपहरण केलं तेव्हा कुठे गेलं होतं? हेच तत्वज्ञान. सुग्रीवाला राज्यातून बाहेर हाकलून दिलं तेव्हा कुठे गेलं होतं? हेच तत्वज्ञान. वडिलोपार्जित एकत्रातली 17 एकर जमीन समृद्धी महामार्गात गेलेली, भावाला न कळता आपल्या पोराच्या नावची करून टाकलीच, त्यावेळेस हे तत्वज्ञान. बरोबर आहे का? असंच आहे का? समृद्धीवाले आहेत का नाही? समृद्धीवाले त्यावेळेस हे तत्वज्ञान कुठं गेलं होतं? आता गंध काय लावलाय, माळ काय घातले, प्रवचन करतोय, लोक म्हणतात. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून साहेब माझं म्हणणं आहे, काय म्हणणं आहे, कमीत कमी ज्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत त्यांनी किमान सख्या भावावर तरी कोर्टात केस दाखल करू नये. माझी कळकळीची विनंती. लक्षात ठेवा. नाही कदाचित हे म्हणतील, तुम्हाला माहित नाही महाराज माझा भाऊ लय घोड्याचा आहे, ते म्हणतील. पण म्हणू द्या रे, काय बी असलं तरी पाठीवर पाय देऊन आलेलाच भाऊ आहे ना. ज्या दिवशी त्याचा निरोप येईल त्या दिवशी काय येते काय, बरोबर काय? आणि म्हणून माझी दादांना विनंती आहे, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म कोणाही जीवाचा न घडो मत्सर, हे जर प्रमाण आपण आयुष्यभर म्हणत असलो तर शेजाऱ्याचा मत्सर राहू द्या, राहिला तर निदान सख्या भावाचा तरी करू नका. सख्या भावावर तरी प्रेम करा. मी का आपल्याशी सगळं व्याख्यान करायला लागलोय? माझा मुद्दा इतकाच आहे. वाली रामप्रभू म्हणाले, अरे त्यावेळेस हे तत्वज्ञान कुठे गेलं होतं? आणि मग वाली म्हणतोय, प्रभू त्याही वेळेस हे तत्वज्ञान माझ्याजवळ होतं, पण मला आठवलं नाही. विचारलंय रामाने, मग आत्ताच कसं तुला हे तत्वज्ञान आठवलंय? ऐका. तेव्हा वालीनं उत्तर किती गोड दिले. वालीनं उत्तर काय दिले ऐका, जरा जागा व्हा. वालीनं उत्तर दिले, हे असलं चांगलं तत्वज्ञान मला आत्ताच आठवायला लागलंय. त्याचं कारण आहे, तुमचा बाण मला आत्ता लागलाय. आणि राम बाण लागल्यावरच चांगला आठवतो, तोपर्यंत चांगला आठवत नाही. तुमचा बाण मला आत्ता लागलाय. माझा मुद्दा संपलाय. पण पुन्हा वालीनं प्रश्न विचारला, प्रभू मला बाणच मारायचा होता ना, मग समोर येऊन का मारला नाही? का तुम्ही असं केलं?
तेव्हा रामाने उत्तर दिले, अरे मी तुझ्या समोर येऊन बाण मारला नाही, याचं कारण आहे मी पाप्याचं तोंड पाहत नसतो. मी पाप्याचं तोंड पाहत नसतो, तो पापी आहे पापी. हे वाक्य ऐकल्यानंतर वाली खवळला आणि वाली म्हणताय, खबरदार, मला पापी म्हणतात? मी सध्या तुमचं तोंड पाहतोय. जागेत का तुम्ही जागेत का? वाली काय म्हणतोय रामाला, मी सध्या तुमचं तोंड पाहतोय, मुख पाहतोय. आणि तुमचं मुख पाहत असताना जर तुम्ही मला पापी म्हणत असाल तर मी आता तातडीची पत्रकार परिषद घेतो. लगेच आणि सगळ्याच पेपरला सकाळ संध्याकाळ दुपार सामना लोकमत पुढारी संचार तरुण भारत झुंजार नेता काय काय या सगळ्याच पेपरला फ्रंट पेजवर हेडलाईन छापतो, काय, देवाचं तोंड पाहणाराला देव पापी म्हणतो. राम प्रभू म्हणाले, बाबा असं करू नको, विधानसभा आता जवळ आले, अशा काळात असा अपप्रचार काही करू नको, फार तर एखादं महामंडळ तुला देतो, असं काही करू नको गाड्या, सध्या मोसम फार वेगळा आहे. आणि मग ऐका, राम प्रभू म्हणाले, कामकाजातून माझे शब्द वगळा, मी माघार घेतो. ऐका, वाली म्हणतोय, प्रभू तुम्ही जर मला पापी म्हणत असाल, मी तुमचं तोंड पाहतोय, तर मी आत्ता महाराजांना फोन करतो आणि गाथेतलं ते प्रमाण पुसून टाकायला लावतो. कोटी ब्रह्महत्या पाहता जाती, काय महिमा वर्ण आता सांगणे किती. म्हणजे वालीचा सुद्धा गाथा पाठ होता. देवाचं मुख पाहिल्यानंतर कोट्यावधी ब्रह्महत्येचं पाप नष्ट होतं, हे जर गाथेत प्रमाण असेल, आणि मी आता सध्या जर तुमचं तोंड पाहतोय तर मी काही पापी आहे का? राम प्रभूंनी जाहीर माफी मागितली, जाहीर माफी मागितली. माझा मुद्दा संपलाय. प्रभूचं मुख पाहिलं, वालीचं पाप संपलं. प्रभूचं मुख पाहिलं, वालीचं अज्ञान संपलं. प्रभूचं मुख पाहिलं, वालीचा शोक संपला. प्रभूचं मुख पाहिलं, वालीचा मोह संपला. प्रभूचं मुख पाहिलं, वालीचं दुःख संपलं. दुःख, शोक, मोह, पाप आणि अज्ञान, 5 प्रकारच्या अनिष्टाची निवृत्ती भगवंताच्या दर्शनात होते. ही अनिष्ट निवृत्ती 3ऱ्या चरणात, इष्ट प्राप्ती 4थ्या चरणात. म्हणजे आनंदाची प्राप्ती झाली, दुःखाचा नाश झाला. हे सगळं महाराज तुमच्या जीवनात का घडलं, त्याकरता तुम्ही साधना काय केली महाराज? ती साधना अभंगाच्या 2ऱ्या चरणात, निजाच्या माहेरा आलो, 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 निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या भरा, भेटी रखुमाईच्या भरा आलो, निजाच्या माहेरा आलो, निजाच्या माहेरा आलो, निजाच्या माहेरा आलो, निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा, भेटे रखुमाईच्या थपटका वरा. महाराज सांगतात, आम्ही माहेराला आलो आणि रखुमाईच्या वर असणाऱ्या पंढरीरायाला भेटलो. वेळ संपलेली असल्यामुळे मी आता या 2ऱ्या चरणाचा आणि 1ल्या चरणाचा विस्तार करणार नाही, कारण तुमचं लक्ष आता घड्याळाकडे जास्त लागलेलं आहे. पण अधिक तुमचा वेळ मी घेऊ इच्छित नाही. निजाच्या माहेरा, लक्ष द्या, लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, रखुमाईच्या वरा, निजाच्या माहेरा भेटी आलो. माहेराला आलो
आणि रखुमाईचा वर असणाऱ्या पंढरीरायाला भेटलो. ही आम्ही काही केली, साधना केली. अगदी थोडक्यात सुख, ऐका, सुख हे माहेरी असतं का सासरी असतं? मी तिकडे हात केलाय. कुठं असतं? माहेरी असतं. म्हणजे माहेरी काय आहे? सुख आहे. म्हणून मुलीची गडबड माहेराला जाण्यासाठी असते का सासरी जाण्यासाठी असते? जुन्या काळातल्या माहेरी जाण्यासाठी. बरोबर, अगदी बरोबर. माहेरी जाण्यासाठी. लक्ष द्या, थोडा विक्षेप करू नका, 2-4 मिनिटं. तर मग मुलीचं माहेर कोणतं? जिथं तिचा जन्म झाला आणि तिचे मायबाप जिथं राहतात ते तिचं माहेर. ऐका, तर मग आपलं माहेर कोणतं? आता प्रमाण लगेच म्हणायचं नाही, जाई नगे मायेत या पंढरपुरा, हे नाही म्हणायचं. आपलं माहेर कोणतं हाच निकष लावायचा. आपला जिथं जन्म झाला आणि आपला मायबाप जिथं राहतो ते आपलं माहेर. मग कुठं झालाय जन्म आपला? रायगावामध्ये, रोटे गावात, दहेगाव. कुठं झालाय जन्म? हे नाही, अरे आपला म्हणजे कोणाचा? पकडा, देहाचा पकडा. चला, देह कोणी दिलाय? देवे दिला देह. चला, इंद्रियाचा जन्म घ्या. इंद्रिय कोणी दिली? दिले इंद्रिय, हात पाय. चला, जीवाचा जन्म घ्या. जीव कोणी दिला? जेने हा जीव दिला. चला, बुद्धीचा जन्म घ्या. बुद्धी कोणी दिली? तव सहाय्य झाला हृदय निवासी. बुद्धी दिली आईशी नाश नाही. चला, ज्ञान घ्या. ज्ञान कोणी दिलं? तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धी योगम तमयेन मामुपयांति. ते ज्ञान देवानं दिलं, बुद्धी देवानं दिली, इंद्रिय देवानं दिले, जीव देवानं दिला आणि देह देवाने दिला. पर्यायाने आपला मायबाप कोण? देव. माये जगन्नाथ, बाप जगन्नाथ. सुरबंद करा. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. लक्ष द्या. म्हणून आपला माय बाप जर देव असेल तर देव जिथं राहतो ते आपलं माहेर. बोलू नका, लक्ष द्या जरा फक्त. माहेर. मग देव कुठे राहतो? सांगतो. देव वैकुंठात राहतो. प्रमाण देऊ. हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिका लागून. अजून प्रमाण देऊ. या सुखा कारणे देव वेढावला मुंबई सोडोनी वैकुंठ सोडून. असं सुकलेलं सांगायचं. वैकुंठ सोडोनी म्हणजे वैकुंठ हे देवाचं काय आहे? घर, देवाचं घर. आणि मग देव जिथं राहतो हे आपलं माहेर. म्हणजे वैकुंठ हे आपलं काय झालं? बोला ना. वैकुंठ हे काय झालं? माहेर. आता मुलींची घाई असते कुठं जाण्यासाठी? माहेराला जाण्यासाठी. म्हणून आपण सुद्धा सगळ्यांनी घाई केली पाहिजे. कुठं जाण्यासाठी? आणि आपलं माहेर कोणतं आहे? म्हणजे आपण कुठं जाण्यासाठी घाई केली पाहिजे? काय कमाल आहे तुमची. बोला की, कुठं जाण्यासाठी घाई केली पाहिजे? वैकुंठाला जाण्यासाठी काय केली पाहिजे? घाई केली पाहिजे. आमचे प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य घुले बाबा पाठात सांगताना म्हणायचे, बुवा माणसानं वळकटी बांधून तयार असलं पाहिजे. वळकटी बांधून. वळकटी बांधून म्हणजे ते कोणाला कळतं? दिंडीत आलेल्या लोकांना कळतं वळकटी काय. वळकटी बांधून तयार असलं पाहिजे म्हणजे काय? म्हणजे 5 किलोमीटरहून पाईपलाईन करून तयार असलं पाहिजे. नाही, वळकटी बांधून तयार असलं पाहिजे. याचा अर्थ काय? गाथा पाठ करून तयार असलं पाहिजे. ज्ञानेश्वरी पाठ करून तयार असलं पाहिजे. ज्ञानेश्वरीची 108 पारायण करून तयार असलं पाहिजे. 13 कोटी नाम जप करून तयार असलं पाहिजे. पंढरी, आळंदी, देहूची वारी, पैठणची वारी करून तयार असलं पाहिजे. अडचणीत, संकटात सापडलेल्या माणसाला परत फेडीची अपेक्षा न करता मदत करून तयार असलं पाहिजे. याचं नाव आहे वळकटी बांधून. एक सोपं करू का? एकदम सोपं. आता हे आपलं दहेगाव. इथून छत्रपती संभाजीनगरला जायला एसटी आहे का? बोला ना राव. किती वाजता आहे पहिली एसटी? सकाळी 8 वाजता. मग सकाळी 8 वाजता जर पहिली एसटी असेल तर आपण एसटी स्टँडवर कमीत कमी 8:15 तरी जायला पाहिजे की नाही?
कितीला? 7:45ला. कुठं जाण्यासाठी? हे चुकलं. आता काय संभाजीनगरला जायचं सांगायला मी इथं आलोय वय? कळलं नाही का तुम्हाला? कुठं जाण्यासाठी? वैकुंठाला जाण्यासाठी. आपली एसटी येण्याच्या आत आपण तयार असलं पाहिजे. त्याचा निरोप येण्याच्या आत तयार असलं पाहिजे. परत नाही हातपाय खोडीत बसायचं, पुन्हा अगोदर तयार असलं पाहिजे. उलट आपण निरोपाच्या माग निरोप दिले पाहिजे. आमचं उरकलंय, लवकर या. आमचं उरकलंय, लवकर या. हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. आमचं उरकलंय. तुम्ही संकाधिक संत म्हणविता एवढा करा उपकार. शहाण्या माणसानं निरोपामाग निरोप दिले पाहिजेत. लवकर या म्हणून. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोळे. पुन्हा 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 निरोप दिला पाहिजे. पाय लक्ष्मीची हाती. पुन्हा निरोप दिला पाहिजे. तुका म्हणे शेषा. ऐका जरा, आपण देवाला फोन माग फोन केला पाहिजे. आमचं उरकलंय, सगळी डेव्हलप झाले. आता काय राहिलेलं नाही. नाकाचं सुद्धा लग्न झालंय. आता आमचं उरकलंय, लवकर या. असा आपण देवाला बोला. एक बोलू का? एकदम सोपं बोलू का? शहाणा माणूस तो घरातल्याने बाहेर काढायच्या अगोदर आपण बाहेर निघावं. बस हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. बघा, तुम्हाला इतिहास माहित आहे. त्या राजा दशरथाच्या मानेवरचा कानाच्या मागचा एकच केस पांढरा झाला होता. किती? एकच. त्याच क्षणाला बाबासाहेब, त्याच क्षणाला देवानं राजा दशरथानं ठरवलं, आपण राजीनामा दिला पाहिजे. आपण काम करण्याच्या लायक आता राहिलो नाही. आपण निवृत्ती घ्यायला. किती केस पांढरी झालते? पुढचं कळतंय तुम्हाला? कळतंय. एक पांढरा झाला तरी त्यांनी ठरवलं, आता आपण बाजूला पडलं पाहिजे. आता सगळे पांढरे झाले. उलट नाही. आता पुढचं कशाला? बस काय चाललंय काय आपलं? एक लक्षात ठेवा, शहाणा माणूस तोच आयुष्य संपण्याच्या आत काम संपलं पाहिजे. मला बोलणं नाही कळलं? आयुष्य संपण्याच्या आत काम संपलं पाहिजे. आणि छातीला हात लावून आपण देवाला सांगितलं पाहिजे, आता आमचे सगळे काम उरकलेले आहेत, तू यायला काय हरकत? त्यानं निरोप पाठवण्याच्या आत आपला निरोप गेला पाहिजे. आमची तयारी झालेली. हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. बघा, चला आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. आणि म्हणून रखुमाईच्या वराची पंढरीरायाची भेट होणं, दुःखाचा परिहार होणं, आनंदाची प्राप्ती होणं आणि जीवनातली समस्या संपणं, हेच आपण केलेल्या पारमार्थिक साधनेचा समारोप आहे. आणि म्हणून महाराज सांगतात, आम्ही जी परमार्थाची साधना केली, भक्ती केली, त्या भक्तीचा साधनेचा शेवट चांगला झाला, आनंदी झाला. माहेराला आलो, देवाला भेटलो, दुःख गेलं, सुख झालं. हे सगळं जीवनामध्ये घडणं, यालाच म्हणायचं शेवट तो भला. शेवट तो भला.
एक 2-3 मिनिटांमध्ये थांबतो, काही काळजी करू नका. शेवट त्याने वाढवून वेळ दिली बघा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा. पिको कमी करा. भेटे रखुमाईच्या वरा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आपला शेवट गोड झाला हे सांगतात. थोडं लक्ष द्या. तर इथे शेवट शब्दाचा अर्थ काय? शेवट शब्दाचा अर्थ आपण शेवट असाच केलाय. ऐका, आजच्या चिंतनामध्ये शेवट शब्दाचा अर्थ मृत्यू असा नाही. का नाही त्याची उत्तर देतो. शेवट शब्दाचा अर्थ मृत्यू बर का असा जर केला तर मग माझा बहु गोड झाला. गोड म्हणजे आनंदी आणि भला म्हणजे चांगला. मला सांगा, मृत्यू आनंदी असतो का? तुम्ही लक्ष देताय कीर्तनाकडे अजून तरी जागे. मृत्यू आनंदी असतो का? अहो कोणीही मरू द्या बर का, कोणीही मरू द्या. नोटीस बोर्डवर सूचना लिहिताना काय लिहिली जाते? सूचना ते काय लिहिलं जातं? अमुक अमुक यांचं सुखद निधन झालेलं आहे. चुकलं का माझं? काय लिहिलं जातं? दुःखद. बरोबर आहे, बरोबर आहे. गरीब माणूस मेल्यावर दुःखदच लिहितात. बरोबर आहे. श्रीमंत माणूस मेल्यावर काय लिहितात? उलट त्यावेळेस तर दुःखद शब्द जास्त गिरवलेला असतो, मोठा असतो. बरोबर आहे. थोडक्यात काय, मृत्यू म्हणलं की काय आहे? दुःखच आहे. बरोबर. मग इथं शेवट शब्दाचा अर्थ जर मृत्यू असा घेतला तर मृत्यू आनंदी असतो का? गोड शब्दाचा अर्थ तर काय आहे इथं? आनंदी. मग उत्तर देतो आजच्या चिंतनात. शेवट शब्दाचा अर्थ मृत्यू असा न घेता शेवट शब्दाचा अर्थ आहे आम्ही केलेली जी परमार्थाची साधना आहे, भक्तीची साधना आहे, नामचिंतनाची साधना आहे. या भक्ती या साधनाचा, नामचिंतन या साधनेचा शेवट समारोप गोड म्हणजे आनंदी आणि भला म्हणजे चांगला झाला. काय आनंदी झाला? काय चांगलं झालं? माहेराला आलो, रखुमादेवीवरील पांडुरंगाला भेटलो, दुःखाचा परिहार झाला, समस्या संपली, जीवनामध्ये सुख झालं. हे सगळं जीवनामध्ये घडणं याचं नाव आहे शेवट तो भला. पण बऱ्याच वेळेला हा अभंग घेतला रे घेतला, शेवट म्हणलं रे म्हणलं की आपल्या डोक्यात काय येतं? मरणच. मग आपलं मरण चांगलं कधी? आपलं मरण आनंदी कधी? झालं 2-3 मिनिटात होते, काही नाही झालं. आपलं मरण चांगलं कधी? आपलं मरण आनंदी कधी? काय आहे त्याने थोडी 2-5 मिनिटाची वेळ वाढवली. त्याचं कारण आहे बरेच लोक काही थोडे उशिरा आलेले आहेत, त्यांनाही थोडंफार ऐकायला भेटलं पाहिजे. वैजापूरच्या विद्यमान नगराध्यक्षा इथं उपस्थित आहेत. या वैजापूर, कन्नड, छत्रपती संभाजीनगर जिल्हा
या संपूर्ण परिसरातले विविध पक्षामध्ये राहून वारकरी संप्रदायाचं चांगलं काम करणारे अनेक कार्यकर्ते नेते इथं आलेले आहेत आणि मग त्यांनाही थोडं ऐकायला मिळावं म्हणून 1-2-3 मिनिटं फक्त आपण घेतोय. तर शेवट चांगला कधी, बस त्याचं उत्तर देतो. आपला शेवट चांगला कधी, उत्तर देतो. उत्तर असं आहे, आपण आपलं मरण आपल्या डोळ्यांनी पाहिलं की त्याला म्हणायचं शेवट चांगला झाला. जागे ना तुम्ही? आपले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. ऐका ऐका, आपला शेवट चांगला कधी? आपलं मरण आपण आपल्या डोळ्याने पाहायचं. कुणाचं मरण? आपलं मरण. कोणी पाहायचं? आपण. कशाने? आपल्या डोळ्याने. काय पाहायचं? काही डोक्यात मुंग्या पिंग्या आल्या नाही का तुमच्या? अरे कसं शक्य आहे? अरे आपलं मरण कुठं आपल्या डोळ्याने पाहता येतं का? आणि जर पाहिलं तर तो मेला म्हणता येईल का? तर चला, आपल्याला आपलं मरण आपल्या डोळ्याने पाहता येतं. कसं काय पाहता येतं ते सांगण्यासाठी मी आज इथं आलोय. आणि मुद्दाम हे अति महत्वाचं मी शेवटी ठेवलंय. उशिरा येणाऱ्या सगळ्या लोकांना बी भेटलं पाहिजे ऐकायला म्हणून. हो, आपलं मरण आपल्याला आपल्या डोळ्याने बोला पाहता येतं. कसं पाहायचं बस तेवढं सांगतो आणि शेवट समाप्त करतो. फक्त हे तुम्ही कीर्तन ऐकायला न आलेल्या लोकांना कोणाला सांगू नका बरं का. आपलं मरण आपल्या डोळ्याने काय करायचं? पाहायचं. कसं पाहायचं बस त्याचं उत्तर आहे का? उत्तर असं आहे. काय आहे त्याच्याकरता अगोदर मरण कशाला म्हणायचे समजून घ्या. कशाला म्हणायचं मरण? मरणाची सोपी व्याख्या सांगतो. या शरीराला जीवानं सोडून देणं त्याचं नाव. बरोबर ना? या शरीराला जीवानं सोडून देणं त्याचं नाव मरण. मग या शरीराला जीवानं सोडून दिलेलं कशाने पाहायचं? डोळ्याने. कोणाच्या? आपल्या. लोक म्हणतील मग हे कसं काय? तर त्याचं उत्तर आहे का? आता महत्वाचं उत्तर देतोय. उत्तर असं आहे, शरीरातून जीवानं बाहेर पडून शरीराचा संबंध सोडणं ही एवढंच इथं अपेक्षित नाही. शरीरात आत राहून सुद्धा शरीराचा संबंध सोडता येतो. ऐका, जीवानं राहायचं कुठं? शरीरातच. आणि शरीरात राहूनच शरीराचा काय करायचा? संबंध सोडायचा. लोक म्हणतील महाराज एकतर शरीरात राहायचं तरी सांगा, नाहीतर संबंध सोडायचा तरी सांगा. शरीरात राहिल्यावर संबंध कस काय सोडायचा आणि संबंध सोडल्यावर शरीरात कस काय राहायचं? चला आता त्याचं उत्तर देतोय. जरा डोक्याला ताण द्या. उत्तर देतोय, शरीरात राहूनच शरीराचा संबंध सोडता येतो. कसा? त्याचं उत्तर आहे का? उत्तर असं आहे, तुम्हाला नारळ माहिती आहे का? नारळ, वाळलेला नारळ माहिती आहे? वाळलेल्या नारळाच्या आत खोबळा असतो का? खोबळा खोबळा असतो. तो नारळ जर असा हलवला तर खडखड 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 असा वाजतो. बरोबर? म्हणजे त्या नारळाच्या कवटीच्या आत खोबळा असतो का? बोला ना. असतो. पण आत राहून सुद्धा त्यानं कवटीला सोडलेलं असतं. संपलं ना कीर्तन. तसं तुम्ही बंगला, गाडी, बँक बॅलन्स, उद्योग, ऊस, कापूस, कांदा, सोयाबीन या सगळ्याच नारळाच्या कवटीच्या आत राहायचं. पण कसं राहायचं? त्या वाळलेल्या खोबळ्यासारखं राहायचं. आत राहून सुद्धा त्या कवटीला चिटकायचं नाही, मोकळं राहायचं. तसं या संसारात, प्रपंचात, उद्योगात, धंद्यात, शेतीत, नोकरीत सगळ्यात राहा, पण वाळलेल्या खोबळ्यासारखं राहा. आत राहून कशाला चिटकू नका. याला म्हणायचं शेवट तो बरा.
का नाही कळलं अजून? जाऊ दे, अजून सोपं करतो. तुम्हाला चिपकू माहिती आहे का? चिपकू 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 माहिती आहे ना? तुम्ही नाहीत ना चिपकू? बर बर बर, चिपकू माहिती आहे. चिपकू मध्ये बी असतो का साहेब? चिपकूत बी असतो का? असतो. कुठं? मध्ये असतो, मध्ये असतो. आता बघा, चिपकू जर फोडला तर त्या बियाला त्या चिपकूचा काही मांसल भाग घाण लागलेली असते का? कसा असतो तो बी? स्वच्छ, निर्मळ, बरोबर. कुठं राहून? आतमध्ये राहून. तसं समाजकारण, राजकारण, शेती, व्यवसाय, उद्योग, नगरपालिका, झेडपी, पंचायत समिती, विधानसभा, सगळ्यात राहा, काही बिघडत नाही. पण त्या सगळ्यात राहून चिपकुतल्या बियासारखं राहा. अंगाला थोडी सुद्धा घाण लागू देऊ नका. याला म्हणायचं शेवट तो भला. आणि असं जर कोणाचं जीवन असेल तर वैकुंठवासी आदरणीय कारभारी अण्णा गंगाधर पाटील ओले या बाबांचं जीवन म्हणजे या प्रपंचात राहून सुद्धा असं स्वच्छ असलेलं जीवन. आणि त्याच निमित्ताने आज आपण इथं हे चिंतन करण्याकरता आलेलो आहोत. आपला ही शेवट गोड झाला पाहिजे, आनंदी झाला पाहिजे. म्हणजे आपलं मरण आपल्या डोळ्यांनी पाहता आलं पाहिजे. ज्ञानेश्वर